हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. बरं का मित्रांनो, आज आपण अशी अफर्मेशन बघणार आहोत की ज्याला आपण त्या अफर्मेशनला रिपीट केल्यानंतर आपले जे नवीन सेल्स दर सेकंदाला दर मिनिटाला जन्म घेत असतात, तर त्यामध्ये हे जेव्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये ही अफर्मेशन फिट होणार, तर सर्व गोष्टी मॅनिफेस्ट करण्यासाठी आपल्याला ही अफर्मेशन मदत करणार. तर आपण अफर्मेशनचं रिपिटेशन करणार आहोत. जी गोष्ट आपण बार 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 रिपीट केल्या जाते ते सबकॉन्शियसमध्ये फिट होते आणि ते रियालिटीमध्ये येत असते. ओके, तर आपण अफर्मेशन रिपीट करणार आहोत. तर आता चालू करणार आपण. ओके, मी खूप खुश आहे. हर व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, यातायात, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, पूर्ण ब्रह्मांड, 33 कोटी देवी देवता, ही सर्व प्रकृती, हा पूरा ब्रह्मांड, युनिवर्स माझ्या अनुकूल आहे. मी कृपाशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी खुश आहे. हर व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, यातायात, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, पूर्ण ब्रह्मांड, 33 कोटी देवी देवता, ही सर्व प्रकृती, हा पूर्ण ब्रह्मांड, युनिवर्स माझ्या अनुकूल आहे. मी कृपाशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी खूप खुश आहे. हर व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, यातायात, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, पूर्ण ब्रह्मांड, 33 कोटी देवी देवता, ही सर्व प्रकृती, हा पूर्ण ब्रह्मांड, युनिवर्स माझ्या अनुकूल आहे. मी कृपाशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी खूप खुश आहे. हर व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, यातायात, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, पूर्ण ब्रह्मांड, 33 कोटी देवी देवता, ही सर्व प्रकृती, पूर्ण ब्रह्मांड, युनिवर्स माझ्या अनुकूल आहे. मी कृपाशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी खूप खुश आहे. हर व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, यातायात, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, पूर्ण ब्रह्मांड, 33 कोटी देवी देवता, ही सर्व प्रकृती, हा पूर्ण ब्रह्मांड, युनिवर्स माझ्या अनुकूल आहे. मी कृपाशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी खूप खुश आहे. हर व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, यातायात, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रे, तारा, पूर्ण ब्रह्मांड, 33 कोटी देवी देवता, ही सर्व प्रकृती, हा पूर्ण ब्रह्मांड, युनिवर्स माझ्या अनुकूल आहे. मी कृपाशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी खूप खुश आहे. हर व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, यातायात, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, पूर्ण ब्रह्मांड, 33 कोटी देवी देवता, ही सर्व प्रकृती, हा पूर्ण ब्रह्मांड, युनिवर्स माझ्या अनुकूल आहे. मी कृपाशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मी खूप खुश आहे. हर व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, यातायात, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, पूर्ण ब्रह्मांड, 33 कोटी देवी देवता, ही सर्व प्रकृती, पूर्ण ब्रह्मांड, युनिवर्स माझ्या अनुकूल आहे. मी कृपाशाली आहे. मी भाग्यशाली आहे. धन्यवाद. मी खूप खुश आहे. हर व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, यातायात, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र,
तारे, पूर्ण ब्रह्मांड, 33 कोटी देवी देवता, ही सर्व प्रकृती, हा पूर्ण ब्रह्मांड युनिवर्स माझ्या अनुकूल आहे. मी कृपाशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी खूप खुश आहे. हर व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, यातायात, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, पूर्ण ब्रह्मांड, 33 कोटी देवी देवता, ही सर्व प्रकृती, हा पूर्ण ब्रह्मांड युनिवर्स माझ्या अनुकूल आहे. मी कृपाशाली आहे, मी भाग्यशाली आहे. धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू सो मच युनिवर्स. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू सो मच युनिवर्स. थँक यू. मित्रांनो, जेव्हा तुम्ही ही अफर्मेशन बार बार रिपीट कराल तर तुमच्या अंडरमध्ये पूर्ण म्हणजे प्रत्येक व्यक्ती, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, पूर्ण ब्रह्मांड, 33 कोटी देवी देवता आणि पूर्ण प्रकृती जेव्हा तुमच्या अंडरमध्ये काम करते तर तुम्ही अशी कुठलीही गोष्ट ठेवणार नाही की मॅनिफेस्ट केल्याशिवाय. तुम्ही सर्व गोष्टी मॅनिफेस्ट करा. बघा, एखादा ऑफिस आहे आणि तुम्ही त्याचे बॉस आहात, म्हणजेच हेड आहात. एखाद्या याचे तुम्ही हेड आहात. बघा, एखादा बिझनेस असेल किंवा जॉब असेल, तुम्ही त्याचे हेड आहात आणि पूर्ण तुमचा जो स्टाफ आहे तो तुमच्या अनुकूल आहे, म्हणजेच तुमच्या अंडरमध्ये कार्य करते. जेव्हा तुम्ही त्या स्टाफला काही कार्य करण्यासाठी सांगाल तर तो स्टाफ जो आहे तो इझिली तुमच्या अंडरमध्ये कार्य करेल आणि चांगल्या पद्धतीने कार्य करेल, कारण तुम्ही बॉस आहात. तर त्याच पद्धतीने आपण आपल्या लाईफचे क्रिएटर आहोत, हो ना. तर जेव्हा आपण ही अफर्मेशन देतो की प्रत्येक व्यक्ती, कुठेही तुम्ही जाऊन असणार तरी तुम्ही तिथे तुम्ही मॅनिफेस्ट करणार. जागा असेल, वस्तू असेल, परिस्थिती असेल, सिच्युएशन म्हणजे वातावरण, धन म्हणजेच पैसा, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, पूर्ण ब्रह्मांड, 33 कोटी देवी देवता आणि हा पूर्ण नेचर जेव्हा आणि हा पूर्ण ब्रह्मांड तुमच्या फेवरमध्ये वर्क करेल तर तुम्ही एव्हरीथिंग मॅनिफेस्ट कराल, सर्व काही मॅनिफेस्ट कराल. तर ह्या अफर्मेशनमध्ये इतकी ताकद आहे. जेव्हा तुमच्या म्हणजे काही जणांचं असते की ग्रहामध्ये प्रॉब्लेम आहे, जन्मकुंडलीमध्ये प्रॉब्लेम आहे, तर काही ज्योतिष असं तसं सांगत असतात. तर यामध्ये काय आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सर्व आपण आपल्या लाईफचे क्रिएटर आहोत. तर सर्व गोष्टी जेव्हा आपल्या अंडरमध्ये काम करतात तर तुम्ही अशी कुठलीही गोष्ट सोडणार नाही की मॅनिफेस्ट केल्याशिवाय. तर त्यासाठी ही अफर्मेशन खूपच कामामध्ये येते आणि तुम्ही यामध्ये हे सुद्धा म्हणत आहात की मी भाग्यशाली आहे. जेव्हा तुम्ही इतक्या साऱ्या गोष्टी तुमच्या अंडरमध्ये कार्य करत आहात तर नक्कीच तुम्ही भाग्यशाली आहात, हो ना. म्हणूनच ही अफर्मेशन तुम्ही जितका वेळ होऊ शकेल तितका वेळ तुमच्या माइंडमध्ये रिपीट करत राहा. याला पाठ करून घ्या आणि तुम्ही 21 दिवस जरी केले, तुम्ही निदान 7 दिवस जरी करून बघितले सकाळ संध्याकाळ आणि याला रिपीट केले तर तुमचं जीवन असं मॅजिकली चेंज होऊन जाणार. आणि नक्कीच तुमच्या लाईफमध्ये जे काही मॅनिफेस्ट करायचं होतं आणि ते मॅनिफेस्ट होत नसणार तर तुम्ही ही अफर्मेशन करू म्हणजे म्हणा आणि फील करा की सर्व अंडरमध्ये तुमच्या काम करत आहे, अनुकूल आहे. प्रतिकूल असतं तर ते काम नाही केलं असतं, पण ही आपण काय म्हणत आहोत, सर्व आपल्या माझ्या अनुकूल आहे, हो की नाही. तर सर्व काही कार्य करत आहे आणि परत म्हणत आहोत की कृपाशाली पण आहोत आणि भाग्यशाली पण आहोत. म्हणून सर्व गोष्टी आपल्या फेवरमध्ये वर्क करत आहे. कोणत्या प्रत्येक व्यक्ती म्हणा, वस्तू, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, पूर्ण ब्रह्मांड, 33 कोटी देवी देवता आणि हा पूर्ण नेचर, पूर्ण ब्रह्मांड आपल्या अनुकूल आहे. तर प्रत्येक गोष्ट आपण म्हणू, आपण विचार करू पॉझिटिव्ह, तेच मॅनिफेस्ट होणार आहे. म्हणून या अफर्मेशननी एव्हरीथिंग मॅनिफेस्ट करू शकता. तर ही अफर्मेशन तुम्ही निदान 21 दिवस बिना ब्रेक देताना करा किंवा ज्यांना शक्य नसेल 21 दिवस तुम्ही 7 दिवस जरूर करा. सकाळी संध्याकाळी ह्या अफर्मेशनला रिपीट करा आणि ही अफर्मेशन पाठ करून जर तुम्ही दिवसभर याचं कुठलेही निगेटिव्ह विचार मनामध्ये न आणता जर याचं रिपिटेशन आपल्या माइंडमध्ये करत राहाल तर तुम्ही निगेटिव्ह पॅटर्नला सुद्धा ब्रेक कराल आणि ही अफर्मेशन तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसेल
तर सबकॉन्शियस माइंड त्या मॅनिफेस्टेशनला पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण तुम्ही जितकं काही म्हणत आहात ते तुमच्या अंडरमध्ये कार्य करेल. तर या पद्धतीने तुम्ही एव्हरीथिंग मॅनिफेस्ट करू शकता. थँक्यू सो मच. ओके. जर काही नाही समजलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि दिवसातून 2-3 वेळा ही अफर्मेशनचा व्हिडिओ लावून ऐका आणि फील करा. आणि पूर्ण ब्रह्मांड आपल्या फेवरमध्ये कार्य करत आहे. प्रत्येक व्यक्ती, जागा, परिस्थिती, वातावरण, धन, मौसम, जन्मकुंडली, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, पूर्ण ब्रह्मांड, 33 कोटी देवी देवता, नेचर हे सर्व आपल्या अंडरमध्ये कार्य करत आहे. तर माझी 100% 1000%नी माझं मॅनिफेस्टेशन हे डन होणार आहे असा विश्वास ठेवा. नक्कीच तुमचं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण होणार आहे. ओके. थँक्यू सो मच. तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जरूर सबस्क्राईब करत चला व्हिडिओला. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग.